नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण पॉलिटिकल आयडियोलॉजीचा पेपर विद्यापीठाचा झालेला आहे। स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाची आज परीक्षा झालेली आहे। विद्यार्थ्यांना उत्सुकता असेल की आपली प्रश्न किती बरोबर आली, किती चूक आली, आणि म्हणून या प्रश्नावर आपण व्हिडिओ बनवत आहोत। प्रश्नपत्रिका बघा, पॉलिटिकल आयडियोलॉजी RA 68 पेपर नंबर 11 CBSE। तर याच्यामध्ये पहिला प्रश्न विचारला बघा, जो प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेला होता। राजकीय विचार प्रणाली ही संज्ञा सर्वप्रथम डॅश डॅश या फ्रेंच तत्वज्ञाने वापरली। आता हे आपण अनेक वेळेस घेतलेला आहे। याच्यामध्ये पर्याय A, पर्याय B, पर्याय B जो आहे डी ट्रेसी, त्याचं पूर्ण नाव दिलेलं आहे, त्याच्यामुळे थोडं कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे, पण उत्तर आहे पर्याय B। काय दिलेलं आहे? अँटोइन लुई क्लॉड डी ट्रेसी। आता हे थोडं पूर्ण नाव आहे। त्याच्यामुळे थोडं हे वाटेल। अत्यंत सोपी प्रश्नपत्रिका आलेली आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, विचार प्रणालीबाबत सत्य विधान कोणते? पर्याय A आहे विचार प्रणाली परिवर्तनीय असतात। पर्याय B आहे विचारधारा राजकीय व्यवस्थेचा आधार असतात। आणि पर्याय C आहे अ व ब दोन्ही सत्य। पर्याय D आहे अ व ब दोन्ही असत्य, आणि याचं उत्तर आहे पर्याय अ व ब दोन्ही सत्य। त्याच्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे, लिबरलिझम हा शब्द डॅश डॅश भाषेतील लिबर या शब्दापासून बनला आहे। तर हा लॅटिन भाषेतील लिबर या शब्दापासून बनलेला आहे, तर त्याचं उत्तर आहे पर्याय C। त्याच्यानंतरचा प्रश्न आहे चौथा, डॅश डॅश हे उदारमतवादाच्या उदयाचे कारण आहे। औद्योगिक क्रांती, नवजागरण, धर्मसुधारणा, वरील सर्व। त्याचं उत्तर आहे वरील सर्व। त्याच्यानंतर 5वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या विचारसरणीत व्यक्ती स्वातंत्र्याला सर्वोच्च स्थान आहे? आणि या प्रश्नाचं पर्याय आहे हुकुमशाही, पर्याय B आहे फॅसिझम, पर्याय C आहे नाझिझम, आणि पर्याय D आहे उदारमतवाद। उदारमतवादामध्ये व्यक्तीला सर्वोच्च स्थान आहे। त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 आहे, लिबरलिझम या ग्रंथाचा लेखक आहे। हॉबहाऊस हा या ग्रंथाचा लेखक आहे। तो नाव थोडं हे झालेलं आहे, हॉबहाऊस। पर्याय E याचं उत्तर बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, खालीलपैकी योग्य जोडी कोणती? तर याच्यामध्ये योग्य जोडी पाहायची आहे। लेखकाचे नाव आणि ग्रंथाचे नाव दिलेली आहेत। तर ही पर्याय A चूक आहे, पर्याय B चूक आहे, डी ट्रेसी आणि द एज ऑफ आयडियोलॉजी असं दिलेलं आहे। रॉबर्ट ढॉल आणि अ स्टडी ऑफ पॉलिटिकल थिअरी दिलेला आहे, ही चूक आहे। पर्याय D बरोबर आहे, डॅनियल बेल द एंड ऑफ आयडियोलॉजी। आणि ह्याच्यावर आपण हे सांगितलं होतं, प्रश्नही घेतला होता, हे पुस्तक घेतलं होतं। 1960ला हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे, एंड ऑफ आयडियोलॉजी। हे अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे, ह्याच्यावर 2-3 प्रश्न असतील असं मी सांगितलेलं होतं। त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे 8, राजकीय विचार प्रणाली मिथ्या चेतना असे विधान कोणी केले? डी ट्रेसीने केलेलं हे विधान आहे। कारण पर्यायामध्ये जरी पाहिलं तर लॉजिकली या प्रश्नाचं उत्तर अत्यंत अचूक आपण देऊ शकाल, कारण कार्ल मार्क्स, JS मिल, लॉक हे काही त्याच्याशी संबंधित नाहीत, म्हणजे डी ट्रेसी त्याचं उत्तर होते। प्रश्न क्रमांक 9 आहे, डॅश डॅश यांना उदारमतवादाचा जनक संबोधले जाते? तर ते जॉन लॉक। आपल्या सर्वांना ते मुखदगत आहे, पाठ आहे। पण आता पुढचा प्रश्न पाहू। प्रश्न क्रमांक आहे 10। प्रश्न क्रमांक 10 मध्ये जोड्या दिलेल्या आहेत। खालीलपैकी 2 सोबत एक यादी दिलेली आहे। पर्याय योग्य पर्याय लिहा असं म्हटलेलं आहे। ह्याच्यामध्ये रक्तहीन क्रांती दिलेली आहे, हे आपण घेतलं होतं। याचं उत्तर आहे रक्तहीन क्रांती 1688। हे नंबर 2 वर आहे। अमेरिकन राज्यक्रांती 1776 नंबर 4 वर आहे। आणि फ्रेंच राज्यक्रांती
1789 हे 3 वर आहे आणि रशियन राज्यक्रांती ही 1 वर आहे 1917. आणि हा पर्यायामध्ये एकही पर्याय दिलेला नाही. पर्याय ए जो आहे ह्याच्यामध्ये 1चं 1 आणि 4चं पण 1 दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये प्रिंट मिस्टेक झाली असावी. 1चं जर 2 केलं तर हा पर्याय बरोबर होतो. पर्याय ए मध्ये 1चं जर 2 केलं तर रक्तहीन क्रांती ही 1688ची आहे. आलं लक्षात. तर अशी ही प्रश्न आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न क्रमांक आहे 11. मनुष्य हा जन्मतः स्वतंत्र असून तो अनेक बंधनांनी जखडला जातो हे विधान रुसोचे आहे. हेही आपण आपल्या सेटमध्ये घेतलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 12. माझे मनच माझे चर्च आहे असे कोणी म्हटले. हे टी.एस. ग्रीनचं विधान आहे. हेही आपण आपल्या सेटमध्ये झालेला प्रश्न जशाचा तसा आलेला आहे. पारंपरिक उदारमताचा उदय कोणत्या देशात झाला. तो इंग्लंडमध्ये झालेला आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे मार्क्सवादाविषयी योग्य विधान. भांडवलशाहीला विरोध, क्रांतीचे समर्थन, राज्यविहीन आणि वर्गविहीन समाजव्यवस्था, वरील सर्व. तर हे वरील सर्व याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक आहे 15. दास कॅपिटल या ग्रंथाचे लेखक कार्ल मार्क्स आहेत. हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. प्रश्न क्रमांक आहे 16. मार्क्सच्या मते मानवी इतिहासाच्या उत्क्रांतीचा प्रेरक घटक डॅश डॅश आहे. आर्थिक व भौतिक आहे. पर्याय क्रमांक डी याचं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे बघा. धर्म ही अफूची गोळी आहे. पर्याय ए आहे हेगेल, पर्याय बी आहे मार्क्स आणि मार्क्स हे उत्तर बरोबर आहे. स्टॅलिन लेनिनची काही गरजच नाही. प्रश्न क्रमांक आहे 18. मार्क्सच्या मते मानवी विकासाच्या इतिहासातील शेवटची अवस्था म्हणजे साम्यवादाचे युग होय. पर्याय डी ह्याचं उत्तर बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 19. भारतात कम्युनिस्ट पक्षाची स्थापना डॅश डॅश वर्षी झाली. हे मलाही पाहावं लागेल. 26 डिसेंबर 1925 असे दिसायला. मी कन्फर्म करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो. प्रश्न 20 आहे राष्ट्रनिर्मितीसाठी आवश्यक घटक आहे. राष्ट्रनिर्मितीसाठी म्हटलंय. प्रश्न लक्षपूर्वक बघा, कारण राज्य निर्मितीसाठी आवश्यक घटक म्हटले तर कारण पर्यायामध्ये कन्फ्युजन होऊ शकते. राष्ट्रनिर्मितीसाठी म्हटलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये पर्याय दिलेला आहे बघा. पर्याय अ आहे भूप्रदेश, पर्याय बी आहे सार्वभौमत्व आणि पर्याय सी आहे एकत्व आणि समूह ऐक्य भावना आणि वरीलपैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय सी बरोबर आहे. सी बरोबर आहे. हे बी चूक आहे. सी बरोबर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 21. हिटलरने जर्मनीत राष्ट्रवादाची भावना वाढीस जाण्यासाठी वांशिक घटकाचा आधार घेतला. ह्याचं पर्याय बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक आहे 22. प्रागतिक राष्ट्रवाद डॅश डॅशवर भर देतो. पर्याय ए आहे अनाक्रमण, धर्मनिरपेक्षता, मानवतावाद व जागतिक शांतता, वरील सर्व. ह्याचं उत्तर आहे वरील सर्व. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 22. द्वंद्वात्मक भौतिकवाद हा सिद्धांत डॅश डॅश आहे. हा मार्क्सवादी आहे. पर्याय क्रमांक डी याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे डॅश डॅश हे भारतातील कम्युनिस्ट नेते होते. अटल बिहारी वाजपेयी भाजपचे आहेत, काशीराम बसपचा आहे, पंडित नेहरू काँग्रेसचे आहेत आणि EMN नबुद्रीपाल हे कम्युनिस्ट नेते आहेत. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 25. अतिरिक्त मूल्य सिद्धांत डॅश डॅश याने मांडला. अतिरिक्त मूल्य सिद्धांत कार्ल मार्क्सने मांडलेला आहे. त्याच्यामुळे त्याचं उत्तर आहे पर्याय डी बरोबर आहे. 26वा प्रश्न आहे भारत डॅश डॅश हा पक्ष मार्क्सवादावर विश्वास ठेवतो. भारतात डॅश डॅश हा पक्ष भाजप, बसप, ATMC नाही CPI बरोबर. याचं उत्तर आहे डी. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक आहे 27. राज्यविहीन व्यवस्थेचा पुरस्कार करतो. मार्क्सवाद करतो राज्यविहीन व्यवस्थेचा पुरस्कार. उदारमतवाद नाही, राष्ट्रवाद नाही, यापैकी नाही. त्याचं उत्तर आहे बी. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे 28. विचारप्रणाली म्हणजे विचाराचे शास्त्र आहे. डी ट्रेसीचं विधान आहे. हे विधान आपल्या सरावाच्या टेस्टमध्ये गेलेलं आहे.
याचं उत्तर आहे ए. प्रश्न क्रमांक 29, विचार प्रणालीचा उद्देश बदल घडवून आणणे. पर्याय बी आहे रूढी परंपरेला विरोध. पर्याय सी आहे व्यक्ती स्वातंत्र्य. पर्याय डी आहे वरील सर्व. आणि याचं उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 30, राजकीय विचार प्रणालीचे स्वरूप आहे गतिमान, परिवर्तनशील, धर्मनिरपेक्ष. वरील सर्व. याचं उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 31, राजकीय विचार प्रणालीमध्ये डॅश डॅशचा अभ्यास केला जातो. उदारमतवाद, मार्क्सवाद, राष्ट्रवाद. वरील सर्व. याचे उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक आहे 32, नॅशनलिझम, राष्ट्रवाद ही एक भावना, राष्ट्रीय ऐक्य, समान संस्कृती. वरील सर्व. याचे उत्तर आहे वरील सर्व. प्रश्न क्रमांक आहे 33, राष्ट्रवादाच्या विकासामध्ये इटलीमधील डॅश डॅश विचारवंताने भर घातली. हिटलर, बिस्मार्क. हिटलर जर्मनीचा आहे, बिस्मार्क जर्मनीचा आहे. जोसेफ मॅझिनी, ज्याचं चरित्र विविध सावरकरांनी लिहिलेलं आहे, राष्ट्रवादाची प्रेरणा घेऊनच लिहिलेलं आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय सी. त्याच्यानंतर 34वा प्रश्न आहे वुड्रो विल्सनची 14 तत्वे आहेत. 14 आहेत. पर्याय एच आहे. याचं उत्तर पर्याय ए बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक येईल 35. काय आहे प्रश्न बघा. राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये डॅश डॅश हा महत्त्वपूर्ण घटक आहे असे रेमसेम्युर यांचे मत आहे. रेमसेम्युर यांचं मत वांशिक एकता हे असलं पाहिजे. मी ते कन्फर्म करून सांगतो, मला याची थोडीशी शंका आहे. पर्याय सी याचं बरोबर आहे. त्याच्यानंतर 36 प्रश्न आहे. इटालीने साम्राज्य विस्तार करावा अथवा सर्वनाशास तयार व्हावे असे मत होते मुसोलिनी. पर्याय ए बरोबर आहे. 37वा प्रश्न आहे. राज्याचा आधार शक्ती नाही तर इच्छा आहे हे टी.एच. ग्रीनचं विधान आहे. पर्याय क्रमांक डी. त्याच्यानंतर प्रश्न आहे 38. राज्यापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ अशी कोणती राजकीय विचार प्रणाली मानते. राज्यापेक्षा व्यक्ती श्रेष्ठ उदारमतवादी विचार प्रणाली मानते. मला वाटते हा प्रश्न रिपीट झालेला आहे. 38. त्याच्यानंतर 39वा प्रश्न आहे. डॅश डॅश यांच्या मते सरकार चांगले तेच सरकार चांगले जे कमीत कमी शासन करते. हे अराज्यवादी विधान आहे. आणि बोनसार्क आहे का फ्रिकमेन आहे हे बघावं लागेल. बोनसार्कच करेक्ट असेल, हेच खरं आहे. पर्याय ए बरोबर आहे. प्लेटो हेगेल तेच नाही, या दोघांमध्ये कन्फ्यूज आहे, त्याने मी पाहून घेईन. प्रश्न क्रमांक 40 आहे. डॅश डॅश या विचारवंताने विचार प्रणालीचा अंत झाला नसून विचार प्रणालीची आज आवश्यकता आहे असे मत मांडले. रिचर्ड टिटिमस, सी राईट मिल्स, सी बी मॅकफर्सन. वरील सर्व. आणि याचं उत्तर आहे वरील सर्व. अशा पद्धतीने आपण आज झालेल्या पेपरची प्रश्नपत्रिका पूर्ण उत्तरं पाहिलेली आहेत. 1-2 उत्तराबद्दल आपण साशंक आहोत, तीही मी पुस्तकामध्ये पाहून आपल्याला कन्फर्म त्याची उत्तरं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रो, आपण दी पॉलिटिक्स चॅनलला प्रतिसाद देत आहात. उद्या आपण अशाच पद्धतीने आजच झालेला मॉडर्न पॉलिटिकल ॲनालिसिस हाही पेपर पाहू, कारण ती प्रश्नपत्रिका आत्ता माझ्याकडे अवेलेबल नाही, म्हणून आपण ही प्रश्नपत्रिका ही अवेलेबल होती आणि म्हणून ही घेतलेली आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण पुढच्या परीक्षेसाठी अशीच आपण सिरीज चालू. धन्यवाद विद्यार्थी मित्र.